माझ्या गोडताईंचं मैत्रिणीचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना। श्री स्वामी समर्थ। शुभ सकाळ। बघू शकता पूर्ण घरात अंधार अंधार वाटत आहे, फक्त किचनमध्येच उजेड आहे कारण किचनमध्ये मी लाईट ऑन केलेली आहे। टायमिंग सांगेन तर यावेळेस 4:30 वाजलेले आहेत। आंघोळ वगैरे झालेली आहे, म्हणजे आज थोडंसं लवकर मी उठलेली होते कारण मला आज आंबाड्याची भाजी बनवायची आहे। आंबाड्याची भाजी बनवायला ना थोडंसं निवडलं वगैरे काही केलेलं नाही मी। आता याच वेळेस सगळं करणार आहे। तयारी करून भाजी करायला थोडासा वेळ जास्त लागतो, म्हणून 15-20 मिनिट अगोदर मी उठलेले आहे। कारण ज्या दिवशी थोडंसं तामझाम जास्त असतं ना त्या दिवशी थोडंसं लवकर उठते मी आणि अगोदर देवदर्शनापासून माझ्या दिवसाची सुरुवात होते। तर किचन ओटा वगैरे आणखीन एक वेळा मी स्वच्छ पुसून घेतलेला आहे। रात्रीच किचन मी स्वच्छ करते, तरी पण बघा सकाळी उठल्यानंतर एक वेळा पूर्ण ओल्या कपड्याने किचन पुसून घेते, मग स्वयंपाकाला सुरुवात करते। तर इकडे मी अगोदर हरभरा डाळ शिजत ठेवलेली आहे कारण यामध्ये थोडासा वेळ जास्त लागतो। तुम्ही म्हणत होता की ते ॲलोवेरा आवळा ज्यूस कसं घेते ते आम्हाला शेअर कर, तर हो मी भरपूर वेळा दाखवलेला आहे, आज पण मी शेअर करत आहे। तर इकडं मी ॲलोवेरा आणि आवळा ज्यूस घेतलेला आहे। अर्ध्या बाटल्या झालेल्या आहेत, म्हणजे दररोज मी घेत आहे, एकही दिवस चुकेना, कारण आपल्या तब्येतीची काळजी घेणं हे पण गरजेचं आहे। आणि अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुमचे भरपूर असे कमेंट आले की ताई साडी छान वाटत होती तुला, म्हणजे मी लग्नाच्या कार्यक्रमाला गेलेले होते तर साडी घातलेली होती काठापदराची। तर तुमच्या अशा कमेंटबद्दल प्रेमाबद्दल अगदी हृदयापासून आभारी आहे। मी छोटे छोटे सुख असो दुःख असो पूर्णपणे शेअर करत असते, कशा पद्धतीने मी काय काय करते पूर्ण माझा डेली व्लॉग तुम्हाला येतो। तर एकच म्हणेन व्हिडिओ पूर्ण बघा, आवडला तर लाईक करा, पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा आणि असेच तुमचे सुंदर सुंदर कमेंट करत जा, छान वाटतं मला। तर इकडं ॲलोवेरा आणि आवळा ज्यूस मी ग्लासात घेतलेला आहे, 2-2 टोपणं, म्हणजे अंदाजानंच घेते, मला अंदाज लागलेला आहे त्याचा। तितकं घेतलं आणि त्यामध्ये थोडंसं गरम पाणी टाकलेलं आहे, म्हणजे एकदम कोमट नाही, थोडंसं जास्तच गरम केलेलं होतं, म्हणून ते गार व्हायला वेळ लागेल आणि यामध्ये मला भरपूर वेळ जाणार आहे निवांत बसून पिणं। तर हिंडत फिरत माझं पिणं चालू आहे इकडं, म्हणजे अंशापोटी उठल्यानंतर अगोदर आपल्याला हे घ्यायची गरज आहे। जर तुम्हाला चहाची सवय आहे तर अगोदर आवळा ॲलोवेरा ज्यूस गरम पाण्यातनं घ्या, जे पित्ताचा प्रॉब्लेम आहे ते दूर होतो आणि खूप काही प्रॉब्लेम यानं दूर होतात, खूप छान असतं आपल्या शरीरासाठी। तर चहा वगैरे नंतर घ्यायचा, अगोदर हे, आणि मी चहा आता सोडलेलाच आहे, घेतला तरी कधीतरी मी डिकाशन चहा घेते, नाहीतरी दुधाचा चहा आता खूप दिवस झालं मी बंदच केलेला आहे नाही, आणि आराम पण आहे आता, अगोदर सारखा पित्ताचा प्रॉब्लेम तितका मला नाही आहे। तर इकडे मी गोड गोड पीत आहे, परत भाजीची पण तयारी करत आहे। आणि इकडे मी तांदूळ भिजत ठेवलेले आहेत, म्हणजे तांदूळ एक 15-20 मिनिट भिजत राहतील तोपर्यंत मी भाज्या वगैरे निवडून घेते, म्हणजे तांदूळ भिजून जर भात बनवलं ना खूप छान भात बनतो। तर इकडे मी हिरव्या मिरच्या, म्हणजे सगळ्या भाज्या दीपक रात्रीच घेऊन आला, रात्री ही जी कामं होती तीच करता करता लेट झाली आणि दीपक आणि दीपकचे पप्पा शिर्डीला गेलेले होते, रात्रीच आलेत, म्हणजे फक्त एक दिवस, म्हणजे एकच रात्र तिकडे त्यांची मोडलेली आहे। म्हणजे बुधवारी संध्याकाळी 7 वाजता घरातून निघाले शिर्डीला जाण्यासाठी आणि गुरुवारी पहाटेच पोहोचलेले आहेत। मग तिथून गेल्यानंतर पटकन आंघोळ वगैरे झाली आणि देवदर्शनाला थांबलेले होते, म्हणजे खूप मोठी रांग असते, दर्शन करणं म्हणजे 1-2-3 तासाचा तर वेळ जात होती। तर मग दर्शन झाल्यानंतर जेवण वगैरे करून लगेच परत ते फिरलेले आहेत, म्हणजे शनी शिंगणापूरला गेलेले आहेत, तिथून खूप जवळ आहे। शनी शिंगणापूरचं दर्शन, शिर्डीचं साईबाबांचं दर्शन झालं आणि घरी परत आलेले आहेत, म्हणजे फक्त एक रात्रच तिकडे मोडलेली आहे, गुरुवारी रात्री तर ते घरी आलेले आहेत। तर सगळं पिशवीतलं मी काढून ठेवले, म्हणजे बॅग जशा पद्धतीने मी रेडी केलेली होती जशाला तशीच होती, कारण काहीच खाणं पिणं त्यांना झालेलं नाही। मी तितकी मेहनत करून रवा लाडू बनवले, चिवडा बनवला, त्यामधलं एक सुद्धा त्याने घेतलेलं नाही आहे, तसंच जशाला तसंच वापस आलेलं आहे, कारण का ते थांबलेच नाही तिथं। आणि यांचा गुरुवारचा उपवास होता दुसऱ्या दिवशी। पहिल्या दिवशी काय झालं, जेवण वगैरे संध्याकाळी करायचं होतं त्यांना, खूप सारी भाकरी मी बनवून दिलेली होती, चटणी पण बनवून दिलेली होती, पण काय केलं ते थांबलेच नाहीत कुठं, आणि रात्री 12:30 वाजता कुठेतरी थांबलेले होते, म्हणजे त्यांना व्यवस्थित कुठेही धाबा काही हॉटेल भेटलं नाही असं म्हणत होते। तर 12:30 वाजता गुरुवारचा दिवस चालू झालेला होता, यांचा उपवास होता, मग हे जेवणच केले नाहीत कारण गुरुवार चालू होता। मग दुसऱ्या दिवशीही दुपारी जेवण केलेलं आहे, मग परत घरीच आलेलेच, मग कुठं काय खाणार, दीपक एकटा तरी काय खाणार। तर त्यामधले 2-4 लाडू मित्रांना काढून दिलेले आहेत, चिवड्याला तरी कवरसुद्धा खोलून बघितलेले, जशाला तसंच घरी घेऊन आलेले आहेत। तर सगळं काढून मी ठेवलेलं आहे, प्रसाद वगैरे सगळं काढून ठेवलं, आणि जे हे कपडे सोबत दिलेले होते ते पण काही त्यांना घालण्यात आलेलं नाही आहे, एक जोड काढून ठेवलं, एकच जोडी घातलेलं होतं ते मी तसंच काढून ठेवलेले, म्हणजे आज धुवायला घेणार आहे। तर असं इकडे मी भाजी कशा पद्धतीने बनवत आहे, म्हणजे जे आवळा ॲलोवेरा ज्यूस होतं ते मी घेतलेलं आहे, परत इकडं जी आंबाड्याची भाजी आहे ती निवडलेली आहे, म्हणजे निवडणं धुणं काहीच केलेलं नव्हतं, आता यावेळेतच निवडून मी स्वच्छ धुवून घेणार आहे। तर एकदम बारीक बारीक मी कट केले, कारण एक वेळा भाजी ओली झाली की व्यवस्थित कट करता येत नाही। तुम्ही म्हणत असता की ते भाजी कट करून धुवायची नाही आहे, तर तुमचं बरोबर आहे, पण एक वेळा धुवलं की मग कट व्यवस्थित होत नाही, त्यामध्ये लांब लांब तसेच राहतात एक एक पानं, म्हणून मी अगोदर कट केली आणि नंतर स्वच्छ धुवून घेतलेली आहे। आणि तांदूळ मी भिजत ठेवले होते, 15 मिनिट व्यवस्थित भिजलेले आहे। तर इकडच्या कुकरमध्ये मी, म्हणजे माझ्याकडे 2 कुकर सेम आहेत, 5-5 लिटरचे, एकात भात आणि एकात डाळ मी लावत असते। तुम्ही म्हणतात डाळीसाठी दुसरं कुकर घे छोटं, पण मी तुम्हाला सांगेन माझ्याकडे 3 कुकर आहेत छोटे, पण एकही व्यवस्थित चालेल ना, ते जे छोटे कुकर घेतो ना आपण 1-1.5 लिटरचे, ते व्यवस्थित चालत नाही, तसे 2-3 आहेत, परत 3 लिटरचे घेतलेलं होतं
ते पण तसंच आहे, त्याची हवा होत नाही ना, ते शिटी व्यवस्थित होते ना, त्याचा नुसता प्रॉब्लेम आहे. तर ते तिन्ही कुकर मी एका साईडला ठेवले आणि जे 5 लिटरचे मोठे मोठे आहेत ना, ते व्यवस्थित चालत आहे, तर तेच घेते. थोडंच बनवायचं असतं तरी पण मी हेच घेत असते. तर इकडं गूळ आणि शेंगदाणे दिनेशला खायला दिले आहेत, म्हणजे हे कामं करता करता सकाळचे 6 वाजलेलेच आहेत. तर अगोदर मी गूळ आणि शेंगदाणे, कारण दिनेशचं ना वजनच वाढत नाही आहे, तर गूळ आणि शेंगदाणे म्हणजे रात्रभर शेंगदाणे भिजत ठेवायचे आणि सकाळी गूळ आणि शेंगदाणे कच्चे चावून खायचे. म्हणजे असं म्हणतात की त्यानं रक्तवाढी होते आणि जसं कमजोरी पण आहे शरीरामध्ये तो पण दूर होतो आणि शरीर छान मजबूत राहतं. तर दिनेशला खायला दिलं. परत रागी पण शिजवून देत आहे. जे जे चांगल्या वस्तू आहेत ते मी सकाळी बनवून देते, माझी कितीही धावपळ हो. तर दोघंजणी उठलेले आहेत, दिनेश आणि दिनेशचे पप्पा. दीपक आणखीन उठलेला नाही आहे, तो वरती झोपाय गेलेला आहे, कारण गरमी खूप आहे त्यामुळे इथं झोपत नाही. फॅन कूलर काही ऑन करा त्याला जमत नाही, पूर्ण घाम होतो. तर असं मी आंबाड्याची भाजी कशा पद्धतीने बनवत आहे, म्हणजे आता आमुषा झाल्यानंतर काठी बसते, मग काठीवरती आंबाड्याची भाजी किंवा उडदाचं वरण हे सगळं काही बनवायचं नसतं आपल्याला 15 दिवस. मग आताच मी आंबाड्याची भाजी बनवत आहे, म्हणजे खावंशी वाढते. उन्हाळा चालू झाला की आंबाड्याची भाजी छान फ्रेश कवळी येते, खूप छान होते. म्हणजे फक्त 2-2, 3-3 पानावरच होती ते. छान मी निवडून घेतलेले, फक्त पानं कट करून घेतले, स्वच्छ धुवलं आणि हरभरा डाळ व्यवस्थित शिजल्यानंतर त्यामध्ये ते हरभरा नाही सॉरी आंबाड्याची भाजी बारीक कट करून टाकायचं आणि व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे डाळीसोबत. तर डाळीमध्ये भाजी टाकल्यानंतर फक्त एकच सिटी येऊ द्यायची आहे, परफेक्ट भाजी शिजते, कारण एकदम कवळी आहे भाजी. बघू शकता छान गरगट्टा झालेला आहे डाळीमध्ये भाजीचा. तर नंतर मी चवीपुरतं मीठ टाकलेलं, हिरवी मिरचीचा ठेसा टाकलेला आहे आणि हळदी पावडर टाकलेला आहे, छान घाटून घेतलं. यामध्ये मसाले वगैरे टाकायची काहीच गरज नाही, एकदम साधी सिंपल पण खूपच चविष्टी भाजी बनून तयार होते. तर इकडं आता मी करत आहे तडका तयार. त्यासाठी कढईमध्ये मी 2 चमचे तेल घेतलेलं आहे, मोहरी जिरं टाकलं, नंतर 10-12 पाकळ्या लसूण मी यामध्ये ठेसून टाकलेलं आहे. लसूण थोडंसं जास्त प्रमाणातच टाकायचं आहे आपल्याला, कांदा वगैरे काही टाकायचं नाही आहे. नंतर मी कोथिंबीर टाकलेली आहे. फोडणी तयार झालेली आहे. आता यामध्ये जे आपण मिक्स केलेली डाळ आहे भाजी टाकून ते टाकायचे आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे. आणि जे मिक्सरचं भांडं हिरवी मिरची मी वाटण केलेलं ते पण मी थोडंसं पाणी इसवून यामध्ये टाकणार आहे, म्हणजे खूप सारी चटणी म्हणजे मिरची त्यामध्ये लागलेली होती. तर इकडे मी छान फोडणीमध्ये थोडा वेळ भाजी परतून घेणार आहे, म्हणजे फोडणीचा टेस्ट यामध्ये छान उतरला जातो आणि खूप छान भाजी बनते. तर ही आंबाड्याची भाजी इतकी टेस्टी बनलेली होती ना, की एकच टाईमचं जेवण झालेलं आहे सगळ्यांचं. दुपारी मला परत भाजी करावी लागलेली होती. तर असं इकडे मी भाजी टाकून जे आहे ना थोडा वेळ परतून घेतलेला आहे आणि नंतर मिक्सरचं जे भांडं आहे त्यामध्ये मी पाणी टाकलेलं होतं, तेच भांड्यातलं पाणी मी कुकरमध्ये घेतलं आणि स्वच्छ धुवून टाकलेलं आहे. तर थोडीशी रसाभाजी बनत आहे, खूप छान बनते. म्हणजे हरभऱ्याच्या डाळीत बनवायची, आपण तूर डाळ, मसूर डाळ हे बी टाकू शकतो आवडीप्रमाणे, मूग डाळ वगैरे, पण जसं हरभऱ्याच्या डाळीत चव लागते ना तशी दुसऱ्या डाळीत येत नाही, म्हणून हरभरा डाळीमध्येच मी शिजवलेली आहे. दीपकी उठून आलेला आहे, ब्रश करत आहे. तर इकडे मी रागी शिजवून ठेवलेली आहे आणि ॲपलही भरपूर सारे आणलेले आहेत. कोण आणलेले तर काल मामा आलेले होते माझे, म्हणजे आलगुडचे मामा मामी दोघंजणी आलेले होते. मी काय तितकं शेअर करू शकले नाही, कारण त्यांना खूप घाई गडबड होती. अगोदर आईकडे आले, आईकडनं माझ्याकडे आले, नुसती धावपळ चालू होती त्यांची. थोडा वेळ बसले, म्हणजे व्हिडिओ करण्यामध्ये आपल्याला खूप गर्क होतो आपण, मग बोलणं वगैरे तिकडे लक्ष जात नाही, म्हणून मी व्हिडिओ काही बनवला नाही त्यांचा. चहा नाश्ता हे ते झालं, थोडा वेळ 1 तास 1.5 तासच बसले, त्यापेक्षा जास्त बसले नाहीत, कारण त्यांना जायची खूप घाई गडबड होती, म्हणून मी काही व्हिडिओ बनवला नाही. म्हणजे तर मला तुम्हाला एक गोष्ट शेअर करायची आहे की मी लहानपणी आजोळमध्येच होते, मामाजवळ होते, म्हणजे आजा आजी मामा तिकडंच माझं लहानपण झालेलं आहे. जसं लग्न झाले डायरेक्ट मी इकडं झालेली आहे, आईकडे मी राहिलेली नाही आहे. जसं मी पहिलीला होते तेव्हापासून मी आलगुडला होते मामाजवळ, मग तिथंच माझं शिक्षण झालं आणि शिक्षणानंतर लग्न झालं आणि डायरेक्ट मी नवऱ्याच्याच घरी आलेले आहे, म्हणजे माहेरी राहिलीच नाही. पहिलीपासनं आईनं मला आलगुडमध्ये ठेवलेलं होतं, आजोळमध्ये माझ्या, तिथं सगळं झालं. मग परत लग्न झाल्यानंतर मी इकडंच आलेले आहे, म्हणजे आईकडे कधी राहण्यात आलंच नाही. आम्ही खूप साऱ्या बहिणी आहोत, तुम्हाला माहिती आहे आम्ही 7 बहिणी आहोत आणि माझ्या बहिणी येते असतात, मी प्रत्येक वेळी शेअर पण करते, कारण आम्ही खूप साऱ्या बहिणी आहोत. पण आईजवळ सगळ्याजण होत्या, पण मी आईजवळ राहिलेली नाही आहे. जसं आजोळमध्ये राहिले आणि तसं डायरेक्ट लग्न झालं तर मी नवऱ्याच्या घरीच आलेले आहे, तसं झालेलं. परत अर्चना म्हणजे माझ्या दुसऱ्या नंबरची बहीण, ती आत्याकडे होती शाळेसाठी, तर तिचं तिथं 10वीचं शिक्षण झालं, मग ती परत आईकडे राहिली थोडे दिवस. मग थोड्या दिवसाच्या नंतर तिचं लग्न झालं, म्हणजे सगळ्या बहिणींना आईकडे राहण्यात आलं, फक्त मलाच नाही राहण्यात आलेले. म्हणजे लहानपणापासून शाळेमुळे आई मला तिकडे नेऊन ठेवलेली होती आणि तिथं लहान मूल नव्हतं, लहान म्हणजे मीच होते. तर सगळे मला खूप खूप लाड करायचे, आजा आजी मामा मामी सगळे खूप खूप लाड करायचे मला. तर असं ताईनं तुम्हाला बोलत बोलत खूप काही कामं मी आवरलेली आहे. भात बनलेला आहे, भाजी बनलेली आहे आंबाड्याची, खूप छान बनलेली आहे, टेस्टी. तर दीपक इकडे ॲपल घेतलेला आहे, परत मी इकडे भाकरी बनवत आहे, कारण चपाती बनवायचा विचार होता, पण ही जी आंबाड्याची भाजी मी बनवलेली आहे हिरवा ठेसा टाकून, ही भाकरीसोबत खूप छान लागते. तर दिनेश म्हणत होता मग मी भाकरच बनव, चपाती नगं म्हणत होता, आणि आजकाल चपाती खायचं बंदच केलेलं आहे, तो नगं म्हणत आहे, कारण घरी चपाती, टिफिनला चपाती, आल्यानंतर चपाती नकोसं वाटत आहे त्याला. तर मी भाकरीच बनवल्या. दीपक म्हणत होता मी जेवण करतो अगोदर, आणि ॲपल पण खायला घेतलेला आहे, रागी पण मी शिजवून दिली, ते पण खाल्लेलं आहे. दिनेशला गूळ शेंगदाणे खाल्ला, परत मग
रागी पण खाल्लेला आहे, ॲपल पण दिलेले, म्हणजे सकाळी सकाळी इतकं जेवण जात नाही. तर दिनेशचा तेच प्रॉब्लेम झाला आणि ते कॉलेज तसंच घडलेलं आहे, अजिबात जेवायला वेळ भेटत नाही. घरी थोडंफार जेवण करतो, म्हणजे सकाळी 6:45ला इतक्या लवकर कुणाला जेवण जातं, तरी पण सवय झालेली आहे. मग थोडंफार जेवण करतो, मग गेल्यानंतर 12:30 वाजता जेवायला सोडतात, तेव्हाही फक्त 15 मिनिट टाईम देतात त्यांना. घाई गडबडीत थोडंफार जेवलं, जर टाईम झाला तर मग तसंच क्लासला जाणार, मग घरी येऊन जेवण करणार. त्यामध्ये याचा पोटमारा खूप होतो, बघू शकता एकदम असा झालेला आहे ना. ते कॉलेज तसं घडलेलं आहे आणि त्यामध्ये हा पण निवांत जेवतो, असं झालेलं आहे. असं झालेली सगळी मॉर्निंगची कामं, टिफिन वगैरे रेडी करून दिनेशला पाठवून दिलेली कॉलेजला. हे गॅरेजला गेलेले आहेत. दीपक दूध आणायला गेलेला होता, तर दोघांचं दूध येतं तिथंच, म्हणजे आजकाल बस स्टॉपलाच दूध येत आहे, कारण जे शाळेमध्ये मुलगा येत होता आता येत नाही, त्याची 10वी संपलेली, एक्झाम वगैरे झालेली, सुट्टी झाली आहे त्याला, त्यामुळे दूध शाळेत येण्याऐवजी आता बस स्टॉपला जावं लागतं, तिथं जाऊन घेऊन येत आहे दीपक. मग त्यांनाही दिलेलं आहे, मला घरी आणलेलं आहे. तर दूध ठेवलं आणि मी इकडं काय करत आहे, म्हणजे झाडणं पुसणं, अंगणाची साफसफाई, झाडांना पाणी देणं सगळं झालेलं आहे. म्हणजे आज थोडंसं मी लवकर उठलेली होती. ज्या दिवशी लवकर उठतो ना त्या दिवशी सगळी कामं आपली वेळेत आवरतात. आणि डब्यातली रांगोळी संपलेली होती, म्हणजे कलरचे आहेत, फक्त व्हाईट कलरची जी आहे ना ते लवकर संपते, ते पण मी काढून घेत आहे. बघू शकता वातावरण छान झालेलं आहे, तितकं भयानक ऊन पण नाही आहे, पण गरमी खूप होत आहे. ऊन नाही आहे काही वाळवण घालावं किंवा पापड वगैरे बनवावं, नाही ऊन तसं कडक, पण गरमी काय होते इतकी काय माहिती, खूप गरमी होत आहे. तिकडे मी रांगोळी काढून घेतलेली आहे डब्यामध्ये. आता पटकन रांगोळी काढून घेते. खूप सारी फुलं लागलेली आहेत दासाळ्यामध्ये, मोगऱ्यामध्ये, तर थोडीफार फुलं घेऊनच येणार आहे. म्हणजे आता पटकन देवपूजा पण मी करून घेते. काय असं ना, अगोदर उठल्यानंतर किचनची साफसफाई आणि आंघोळ असते, मग नंतर स्वयंपाक, आणि मग जी आपली पारची कामं आहेत नंतर करते. तुम्हाला वाटत असेल तर ताई सगळं उलटं होतं तुझ्या घरामध्ये, तर काय नाविलाज आहे ताईनं, अगोदर आंघोळ केल्याशिवाय स्वयंपाक करायला ठीकही वाटत नाही आपल्याला, म्हणून अगोदर मी आंघोळ करते. ही झाडणं पुसणे नंतर केलं तरी पण चालतं. तर रांगोळी काढलेली छोटीशी, बघू शकता दासाळ्यामध्ये भरभरून अशी फुलं लागलेली आहेत, दररोजच अशी लागत आहेत. तर अगोदर मी फुलं घेते, म्हणजे नंतर कोणी ठेवतच नाही, आता सकाळी सकाळी दिसतात, मग आणखीन 1 तासानं बघावं तर एकही फुल राहत नाही इथं. तर थोडेफार घेणार आहे आणि थोडेफार बाकीच्या नाही ठेवणार आहे, इतके घेऊन मी तर काय करणार. काय होतं ना, हे दासऱ्याची फुलं खूप मोठी असतात, देव पूर्ण झाकून जातात, दिसतच नाही आहेत, त्यामुळे थोडेफारच घेणार आहे यामधले. आणि 2 प्रकारचे आहेत तिथं, एक असे आहेत ना जास्वंदी असं म्हणतात त्याला बघा, म्हणजे पानं वेगवेगळे असतात, 5च असतात त्याला, ते पण आहे. आणि दासाळ जे दाट दासाळ असतं ते पण आहे. एकामध्ये 1-2 झाडं लावत, कारण जागेची कमी, जागा नाही, समोर डायरेक्ट रोडच आहे, त्यामुळे जास्ती झाडं लावायला इथं जमत नाही. जी आहे ना इकडे कंपाऊंडला लागूनच मी लावलेले आहे. थोडेफार मोगऱ्याचे वेल बघू शकता, खूप मोठं झालेले, खूप वरती गेलेले, वरच्या मजल्याला गेलेलं आहे, पण फुलं तोडता येईनात, असं झालेलं आहे. सगळी फुलं खाली गळतात, सकाळी झाडामध्ये जातात ते. तर रांगोळी छोटीशी काढली, कलर भरलेला आहे, आणि पटकन मी देवपूजा केलेली आहे. तर ही आहे आजची देवपूजा. तर देवपूजा वगैरे झाली, नंतर जी माझी कामं होती बाकीची ती आवरत आहे, म्हणजे भांडे वगैरे क्लीन, घासणं, कपडे धुणं, हे सगळं मला करायचं होतं. कपडे धुणे अगोदर निरमा काढत आहे दीपक, म्हणजे निरमा संपलेला होता, आणायला सांगितलं तर हे घेऊन आले, म्हणजे जेव्हाही हे घेऊन येतात, म्हणजे आपण 4 किलोचं जर पॅकेट आणलं त्यासोबत काहीतरी फ्री येतं, तर हे डबा फ्री आलेला आहे. बघू शकता क्वालिटी खूप छान आहे डब्याची. जेव्हाही घेऊन येतात बकेट घेऊन येतात, म्हणजे आता 4-5 बकेट सेम झालेली आहेत, कारण त्या निरम्यासोबत येतातच ते, म्हणजे हे जे मधुबाला डिटर्जंट आहे त्यासोबत येतात. आता यावेळेस डब्बा आणलेला आहे दीपक, बघू शकता छान आहे ना, मला वाटतं नायनलचा खूप मजबूत आहे, क्वालिटी खूप छान आहे याची. काही आपण घालून भरून ठेवलं तर सुंदर पण दिसणार आहे. पण आता यावेळेस मी निरमा काढून घेतलेला आहे, थोडंफार दीपकनं काढून दिला, आणि बाकीचं जे आहे ना आता हे निरमा ते त्यामध्येच घालून ठेवत आहे म्हणत आहे. मग मी आणखीन खूप दिवस जाणार आहे, तर डब्यामध्येच राहू दे, म्हणजे सांडा लवंडा होणार नाही. तर थोडंफार असंच काढून घेतलेलं आहे आणि बाकीचं ठेवून दिलेलं आहे, कारण आता सध्या किचनमध्ये ठेवण्यासाठी तितकी जागा पण नाही, स्पेस करावं लागेल, कारण दीपक जेव्हाही बाहेर जातो छान वाटलं एखादी डब्बी वगैरे घेऊन येत होतो. तर आता तेच आहेत, तर ठेवून देत आहे. आता कपड्याचं काम आहे, अगोदर मी कपडे धुवून घेणार आहे, आणि मग भांडी कुंडी जे आहेत ना ते पण घासून झालेले आहेत. तर ही सगळी कामं आवरत होते, आणि आता इव्हनिंगची वेळ आहे, आणि मावशी आलेले आहेत. काल मामी आलेले होते, ते मी काही शीर केलं नाही, पण आज मावशी आलेले आहे, म्हणजे आईकडेच थांबलेली होती 1 दिवस, कालच आलेले आहेत. मावशी आहे, आणि मावशीचा मुलगा म्हणजे बाळू आलेला आहे, माझा भाऊ. तर आले, थोडा वेळ बोलत बसले, पाणी वगैरे दिलेले. दीपक झोपलेला होता, आल्यानंतर दीपकला उठवले, थोडा वेळ बोलत बसले, आणि आता मी इकडे ज्यूस बनवते, म्हणजे चहा नको म्हणत आहेत, गरमी खूप आहे त्यामुळे. तर म्हटलं चिकूचं ज्यूस बनवूया. आणि लाईट गेलेली, खूप वेळ झालं लाईट गेलेली आहे. जसं गरमी स्टार्ट झाली ना, लाईटचं एक नक्की नसतं. बरं आहे, इन्व्हर्टर आहे, फॅन वगैरे ऑन आहेत, आणि बाहेरच कलेक्शन आहे इन्व्हर्टरचं, म्हणून मी इकडंच मिक्सर आणलेलं आहे. दीपकला म्हणलं ज्यूस काढून दे इतकं, तोपर्यंत मी बाकीची तयारी करते, कारण आता हे जाणार आहेत, खूप घाईगडबड करत आहेत, कारण इथून यांना पुण्याला जायचं आहे, तर तिकीट वगैरे झालेलं आहे. रात्री म्हणजे संध्याकाळी 7 वाजता यांची एस टी आहे, म्हणजे शीट बुक केलेली आहे. तेच म्हणायचे 7पर्यंत जाऊन पोहोचायचं आहे, आणि घरी येता त्यांना खूप वेळ झालेला होता, म्हणजे 5-5:15 झालेले होते घरी येता आल्यानंतर थोडा वेळ बोलणं बसणं झालं. म्हणजे सगळ्यात लहान मावशी आहे माझी, आई पण सोबत आलेली आहे, म्हणजे मावशी कालच आलेली आहे, आईकडे थांबलेली होती.
तर आता आई आणि मावशी दोघीजणी आलेले आहेत, बाळू आहे, नंतर इकडे मामाची मुलगी इकडे बसलेली आहे, दिसत नाही आहे तुम्हाला. लाईट गेल्यामुळे ना पूर्ण घरात अंधार अंधार असं वाटत आहे, तितकं क्लिअर दिसत नाही. तर मावशीला बोलत बोलत मी इकडे कामं आवरत आहे. आता बसून बोलणं होणार नाही कारण कमी वेळ आहे, तर जाणार आहे थोड्या वेळामध्ये हे. तर म्हटलं बोलत बोलत ज्यूस वगैरे देऊया. आणि मावशीनं साडी पण घेऊन आले. दिनेश पडलं ते माहिती झालं मावशीला, तेच म्हणते कसा पडला, काय झालं, असं कसं मुलं करत आहेत, ऐकत नाहीत, बाईक घेऊन जातात. मावशी थोडा वेळ रागवलेली आहे की त्यांना गाडी वगैरे घेऊन जाऊ देऊ नको, फक्त एस टीला जायला सांग. तर हो, मला पण तसंच वाटतं, पण न सांगता तो गेला तर त्याला काय पर्याय आहे. तर इकडे ज्यूस बनलेला आहे चिकूचं, म्हणजे चिकू, दूध, परत साखर यामध्ये टाकलेली आहे आणि आईस क्यूब टाकलेले आहेत, म्हणजे आईसचे तुकडे टाकलेले आहेत. अशा गरमीमध्ये थोडंसं गार खावं असं वाटतं. आईस्क्रीम वगैरेही छान असते, पण बनवायला तितका वेळ नाही आणि मार्केटमध्ये आणायला तितका वेळ नाही. आता हे जायची घाई गडबड करत होते. तर कच्चं दूध काही मी ठेवलेलं नाही, कारण पाहुणे अचानक येतात, काही समजत नाही. कच्चं दूध ठेवलं तर किती वेळ ठेवायचं, खराब होतं, म्हणून गरमच करून ठेवते आणि तेच ज्यूसमध्ये घेते, छान होतं तसं पण. तर इकडे मावशीने मला साडी पण आणलेली आहे, काढून ठेवली ताटामध्ये, म्हणत आहे अगोदर तुला करते कारण जाण्याची वेळ होते. नंतर खूप सारे फळं घेऊन आलेली आहे, म्हणजे द्राक्ष आहेत, नंतर ॲपल पण घेऊन आहेत. काल मामा मामी आले होते, ते पण घेऊन आहेत, ते पण भरपूर सारे आहेत. परत हे पण घरी वरच्यावर काही ना काही आणतच असतात. भरून गेले फ्रीज फळाने यावेळेत. तर असं सगळे काढून ठेवलेले आहेत. आणि इकडे ज्यूस दिलेले. मला काही ज्यूस घ्यायचं नाही, कारण ज्यूस पिल्याने मला खूप प्रॉब्लेम होतो, मी तुम्हाला शेअर केले अगोदरही. त्यामुळे ज्यूस घ्यायचं मी बंदच केले. असंच फळं खाते, छान असतात, पण ज्यूस प्यायचं मी बंदच केलेलं आहे, कारण त्यामध्ये दूध वगैरे असतं, पचायला जड असतं, त्यामुळे मला जमत नाही आहे. खूप काही वस्तू मला सूटच करत नाहीत, खूप प्रॉब्लेम आहे. तर ॲपल वगैरे मी काढून ठेवत आहे इकडं. तोपर्यंत मावशी ज्यूस पित आहेत. परत साडी सगळं काढून ठेवलेलं आहे. दिनेशला कपडे पण घ्यायचं म्हणत होते, पण साईजमध्ये थोडंसं हे होतं, दिनेशला नेहूनच कपडे घ्यावं लागतं. तेच म्हणत आहे, दिनेशला तर कॉलेज आहे, तो रात्री 8:30 वाजताच घरी येणार. मावशीला तेच म्हणलं राहू द्या कपड्याचं, तरी पण पैसे देऊनच मावशी गेल्या होत्या. म्हणत आहेत की कपडे घे, तुझं तू घे आता, कारण त्यांना वेळ नाही राहण्यासाठी, तर तुझं तू घे म्हणून त्यांचं चालू होतं. नाहीतरी जाऊन घेऊया असं म्हणत होते, पण साईजमध्ये हे होतं ना, समजत नाही नंतर मग, म्हणून म्हणलं राहू दे. आता परत दीपकही जाणार आहे, तर त्याच्यासाठी कपडे घ्यायचेच आहेत. तर म्हणलं एकत्रच कपड्याची शॉपिंग करूया, कारण मला पण साडी घ्यायची आहे. खूप दिवस झालं साडी घ्यायचा विचार आहे, तर एक माझ्यासाठी साडी घेणार आहे. खूप साऱ्या साड्या आहेत, तरी पण मग आपलं मन कसं असतं, प्रत्येक लेडीचं मन असं असतं किती साड्या असं आणखीन घ्यावं असं वाटतं. आणि परत दीपक दिनेशला कपडे, म्हणजे दिनेशला ज्या दिवशी सुट्टी असेल ना, रविवार थोडंसं लवकर येतो, मग त्या दिवशी मी जाणार आहे, म्हणजे साईजमध्ये हे होऊ नये म्हणून. दिनेश, दीपक, मी तिघंजण जाणार आहोत. आणि यांचं कसं असतं, एक फोन लावला की येतात ते तिथल्या तिथं. तर इकडं मावशीने मला साडी केलेली आहे. थोडा वेळ बोलत बसलो, आता जाण्यासाठी घाईगडबड करत आहे. ते बोलणं चालणं चालू आहे सगळ्यांचं. यांना पण फोन केला होता, तरी येतील इतक्यामध्ये हे पण. तोपर्यंत मी मावशीला साडी करते. मावशी म्हणत आहेत की उलटं आहे, साडी वगैरे मला करू नको, पण मावशी खूप दिवसाच्या नंतर घरी आलेले आहेत, मला तर करावंच लागतं, पण हे जे घेऊन आहेत ते उलटं वाटलं मला. तेच म्हणते मावशीला, तुम्ही जे घेऊन आला मला इथं ते उलटं आहे. तर म्हणत आहेत दिनेश पडलेला आहे, दिनेशला तुझ्यासाठी साडी आणि दिनेशला कपडे घ्यायचा विचार होता, पण आता दिनेशने साईजमध्ये खालीवरी होतं, त्यामुळे तू नको म्हणत आहेस. तर पैसे वगैरे दिलेत, आता बघूया, एक दिवस कपड्याची शॉपिंग होणार आहे. काल मामा मामी आले होते, ते पण तसंच म्हणत होते, ते पण पैसे देऊन गेलेले आहेत, कारण दिनेश घरी राहत नाही, कोणाला भेटत नाही असं होत आहे. आणि खास करून दिनेशलाच भेटायला आलेले आहेत जेही पाहुणे येत आहेत, म्हणजे दिनेश जसं बायकून पडला हे एकेकांना आता माहीत होत आहे पाहुण्यांना, आणि एक जण जसं माहीत झालं तसं पाहुणे भेटायला येत आहेत, जसं मामा मामी, आत्या, मावशी सगळेजण आलेले आहेत. पण दिनेश कुणालाच भेटायला घरी राहत नाही, कारण सकाळी कॉलेजला गेला की रात्री 8:30 वाजताच घरी येतो. आणि दीपकचंही अभिनंदन करत आहेत, म्हणजे दीपक इंडियन आर्मीमध्ये सिलेक्शन झालेलं आहे त्याचं, ते पण सगळ्यांना माहिती झालं. खूप कौतुक करत आहे दीपकचं, पण दिनेश पडला त्याचं थोडंसं दुःखही आहे. असो, पाहुण्यांना हे समजत नाही की आता दुःख व्यक्त करावं का आनंदामध्ये यांच्या सामील व्हावं, म्हणजे दीपकचं अभिनंदन करत आहे. तिकडे दिनेशचं पण विचारपूस चालू आहे. असो, इकडं मावशीला मी साडी नेसवलेली आहे, म्हणत आहे घाला साडी, पण नाही, त्यांना घाई गडबड आहे, म्हणत आहेत मी गेल्यानंतर नक्की नेसेन, फोटो वगैरे काढून दाखवेन तुला, पण आता वेळ नाही, आता आम्हाला जाऊ दे. हे पण आलेले, थोड्या वेळ यांच्याशी बोलणं झालेलं आहे. आता मावशीनं सगळं आवरलेलं आहे, जाण्यासाठी तयार आहेत. तर तुम्ही सांगा, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? चांगला वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा, कमेंट करून नक्की सांगा. तर सगळे फळं वगैरे मी काढून ठेवलेले आहेत, ॲपल, द्राक्षे सगळंच काढून ठेवले, तर हवेला, म्हणजे फ्रीजमध्ये ठेवलेलं नाही आहे, नंतर ठेवणारे, फ्रीज भरलेला आहे यावेळेस.